आणि तथा एक पब्लिकचा हिरो म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, सर्वाधिक गर्दी करायची असेल स्पर्धांमध्ये ज्याची उपस्थिती लाभली ना तर नेहमी प्रेक्षक वर्ग गर्दी करतात, असा खेळाडू पवन केलेला विनंती असेल या आपला स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल। जशी या सामन्याला सुरुवात होईल या आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। जशी या सामन्याला सुरुवात होईल या आपण आवाजामध्ये बदल करूयात। आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल। नमस्कार। आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्या भेटीला येतोय, ज्या ठिकाणी आरव 11 एकता नगर रमाकांतजी मोरे साहेब आणि स्वप्नीलजी मोरे साहेब यांच्या मालकीचा असणारा हा संघ, ज्यामध्ये भिवंडी तालुक्याचा संघ खेळतोय। आणि दुसऱ्या बाजूला श्रेया स्पोर्ट्स वर्से म्हणजेच राकेश पडवळ साहेबांची टीम आहे ज्यामध्ये अलिबाग तालुका खेळतोय। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आणि टेनिस क्रिकेट जगतावर पवन केने या नावाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते, असाच भिवंडीच्या गोरसई गावचा सितारा ज्याने नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅश गाजवली आणि मोटरसायकल आपल्या घरी नेली, असाच खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय पवन केने। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्याम चौधरी पाहायला मिळत आहेत भिवंडीच्या टेमघरचे खेळाडू, परंतु गोलंदाजीसाठी सुमित पत्रे थळगावचा अलिबाग तालुक्यातील थळगावचा खेळाडू गोलंदाजीसाठी ओळखले जातात। सुमित पहिला बॉल अतिशय वेगात समोरच्या दिशेने फटका खेळला, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं। आकाश तवसाळकर त्या ठिकाणी होते। पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न। 5 ओव्हरची मॅच आहे आणि इन ऍक्शन मध्ये भिवंडी आणि अलिबाग आहे। अलिबागला देखील क्रिकेटचा इतिहास आहे, परंपरा आहे। भिवंडीमध्ये देखील सध्या देखील आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेटच्या स्पर्धा, नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा देखील आपण भिवंडीमध्ये जबरदस्त पाहिली। आणि जाऊयात या मॅचच्या दिशेने। सुमितचा हा बॉल थोडं शफल होऊन पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न झाला पवनच्या एंडला, परंतु इकडे कमबॅक करतायत मात्र गोलंदाज सुमित पत्रे। हे देखील एक मोठं नाव आहे, दर्जेदार खेळाडू आहे, शांत स्वभावाचा परंतु दर्जेदार गोलंदाजी ही त्यांची ओळख आहे सुमित पत्रे यांची। आणि म्हणूनच अलिबाग मधील नामवंत गोलंदाजांच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्याम चौधरी आणि पवन केने यांना धाबा बनवावे लागतील, कारण मॅच 5 ओव्हरची आहे। या 5 ओव्हरमध्ये किती धाबा बनवल्या जातील पाहायचं आहे। आरव 11 कडून श्रेया 11च्या विरुद्ध या वेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे। पॉवर प्ले मध्ये तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील, एकतर गॅप मध्ये खेळायचे किंवा सर्कलच्या वरून खेळायचे, या गोष्टी तुम्हाला पॉवर प्ले मध्ये करावे लागतात। धावसंख्या 2 पाहायला मिळते। आरव 11 एकता नगर, दुसऱ्या बाजूला श्रेया स्पोर्ट्स वर्से यांच्यातील सुरू असणारी एक मोठी मॅच। स्ट्राईकवर पवन केने, यावेळेला आणखीन एक चांगला बॉल। सुमितने मात्र थोडीशी कोंडी केली आहे, धावा येत आहेत परंतु 1 पेक्षा जास्त येत नाहीयेत आणि हीच जमेची बाब सुमित पत्रे यांची राहते। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावांवर रोखलंय। पहिल्या
मॅच मध्ये जर पाहिलं तर 85 धावांचं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅच मध्ये 100 धावांचं टार्गेट होतं, तिसऱ्या मॅच मध्ये 67 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये टार्गेट किती उभं राहत आहे, कारण यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय, ज्याच्यावर देखील आपल्या सगळ्यांच्या नजरा आहेत. हो हो हो, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुमित पत्रे चांगली सुरुवात पत्रे इकडे करतायत. आतापर्यंत रोखूनच ठेवलंय आणि दर्जेदार गोलंदाजीचं पॉवर प्ले मध्ये हात खोलायला संधी नाही दिली आहे आणि संधी मिळतही नसते. संधी मिळवावी लागते, चांगली गोलंदाजी होते, कारण बॅटर येऊ देत किंवा बॉलर येऊ देत, तो जिंकण्यासाठी झालाय, चांगलं करण्यासाठी झालाय. चुकीचं करणं, वाईट करणं कुणाचाच इरादा नसतो, प्रयत्न तर सगळ्यांचा चांगलंच करणं असतो. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते. सुमित पत्रे, पवन केने यावेळेला हवाई हल्ला करतायत. समोरच्या दिशेने मारलेला फटका सीमारेषा पार, चौकार. थोडासा आतमध्ये, किंचित आतमध्ये बॉल पडलाय. चांगली कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर एक महत्वाचा सामना अलिबाग विरुद्ध भिवंडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या मॅचकडे लागलेलं असणार आहे. आज तारे सितारे या मैदानात अवतरताना पाहायला मिळत आहेत. हा काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे, टीम मीटिंग होणार नाही मध्ये, परंतु काही आवर्जून मला ज्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे, परंतु बाकीच्यांना संधी तरी केव्हा मिळणार, आणि हा एक महिना बाकी नवोदित खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे नक्कीच या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे ही गोष्ट. काही नवीन सितारे, तुषार शिंदे साहेब, काही नवीन सितारे आज तुम्हाला दहावीर चषकातून देखील मिळणार आहेत, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा एक महिन्यात खूप सारे नवनवीन खेळाडू सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. गोलंदाजीसाठी येत आहेत मॅन फ्रॉम पेजारी शिरोविक. श्रीकांत, पहिलाच बॉल त्यांच्या विरुद्ध, रिव्हर्सचा फटका, श्यामने खेळलाय, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, पाठलाग केला जातोय, परंतु बॉल नाही थांबला सीमारेषा. चौकाराने या ठिकाणी करतायत श्याम, आणि या धावसंख्येला मात्र पुढे पाठवतायत 12 धावांवर. पहिलं षटक सुमित पत्रेने काय टाकलंय, जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकात केली त्यांनी. इकडे जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न शिरू यांचा पुन्हा एकदा येतोय विदाउट आयकॉन, परंतु खेळाडूच असे आहेत की बऱ्यापैकी आयकॉनच्या तोडीचे खेळाडू या टीम मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. या प्रत्येकाने आपल्याला सांगितलं असेल 11च्या 11 जणांनी, असं समजा की आपण 11च्या 11 आयकॉन आहेत आणि म्हणूनच मैदानात उतरले असतील. विनोद काका, विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचंय. विनोद काका. शिरू यावेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल सिक्सरचा जास्त उसळी घेतोय, बॉल सीमारेषा पार. श्याम यावेळेला पुढे सरसावले, चेंडू थोडासा पाठीमागे होता त्यामुळेच टायमिंग नाही झालंय, आणि आकाश यांच्या हातात चेंडू जाताना पाहायला मिळतोय, विकेट येताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का देत आहेत शिरू.
पाठीमागे डीजेला मॅचेस दिसत नाहीये, त्याला अनुसरून त्याला गाणी लावायचं, तर तुम्ही थोडस बाजूला व्हा प्लीज. डीजे वाल्यांना पाठीमागे काही दिसत नाहीये. हा चला, टीम मीटिंग सारखी करू नका. आयोजकांच्या सूचना येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जात आहेत. विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धानिव गावचा असणारा हा अष्टपैलू खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा भारतात आणि भारताच्या बाहेर देखील गाजवताना पाहायला मिळालाय. त्यांनाच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि तब्बल 3,000 लोक तर आत्ताच जुडले गेलेत या मॅच साठी. आणि आज dreamcricket.in वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, आपण नवीन असाल dreamcricket.in वर तर नक्की आपल्याला हे कव्हरेज आवडलं असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. 16 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 शिरू विक आपली अनुभवी गोलंदाजी या ठिकाणी सादर करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॅटर त्या ठिकाणी पकडला गेला. आकाश तवसाळकर पुन्हा एकदा फिल्डर, बॉलर शिरू विक, बॅक टू बॅक विकेट. होताना पाहायला मिळत आहेत. चीता आहे टेंबिवलीचा फिल्डिंगच्या बाबतीत आणि बॅटिंग मध्ये देखील तेवढीच महत्वाची कामगिरी करतायत. टेंबिवली चर्चेत आहे, परंतु गोरसाई सुद्धा चर्चेतच आहे. दोघेही एकाच वेळेला मैदानात पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकची संधी, आणखीन एक गोलंदाज आहे त्याला हॅट्रिकची संधी आहे, परंतु अजून हॅट्रिक नाही झाली. पाहूया शिरूचा अनुभव. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतो. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. चांगली गोलंदाजी पहा. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर फक्त 17 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. मोठमोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. परंतु एकाच्या हातात येणारा कॅच दुसऱ्याने घेतलाय. विकेट आली आहे. तो भिवंडीकरांना देखील माहिती आहे दबावाला कसं हटवायचं. आणि प्रतीक माघारी परतल्यानंतर भिवंडीचा सिक्सर किंग मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. महेंद्र मागे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील महेंद्र मागे. यस, वेल फिनिशर आमचे सिद्दीक बाबे सर देखील आवर्जून त्यांच्याबद्दल बरंच काही बोलत असतात.
मैदानाच्या आतमध्ये जात आहेत वाशेरे गावचे सुपुत्र महेंद्र मागे. थोडीशी दुखापत झाली होती गेल्याच आठवड्यात, छोटासा एक ऍक्सिडेंट देखील त्यांचा झाला होता आणि त्यातून सावरत असताना क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय. धावसंख्या 17, 3 विकेट माघारी. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. हा मुख्य स्टेजच्या बाजूला जो कॅमेरा आहे, कॅमेऱ्याच्या बाजूला बरेचसे प्रेक्षक आहेत आणि कॅमेरामॅनच्या देखील सूचना येत आहेत की तिकडनं थोडंसं बाजूला व्हा, काही अँगल त्यांना टिपता येत नाहीयेत, कारण जो बॉल लॉंग ऑफच्या दिशेने तो तिकडे कॅमेरा फिरवला तर तुम्ही येत आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे कॅमेऱ्याच्या समोर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात मॅचच्या दिशेने. महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये, समोर सुमितची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. बिग हिट स्ट्रोक खेळला या ठिकाणी. सिक्सर किंग मैदानात आलाय. 6 नाही मारणार तर काय मारणार, त्यातल्या त्यात सिक्सरचा बॉल. 6. त्यावेळेला अपेक्षाची पूर्तता करायला देखील मजा येते. टीम वाट पाहत होती कधी एकदा मैदानात महेंद्र षटकार मारतोय. महेंद्रने गेल्या पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. 23वा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 आहे सुरू. आणखीन एक बिग हिट यावेळेला केला गेलाय, परंतु पाहूयात लांबी किती आहे या बॉलची. आकाशच्या हातात आणखीन एक कॅच जाते. आकाश आणि झेल हे समीकरणच बनलंय जणू काही या ठिकाणी. आणि आणखीन एक विकेट. महेंद्र मागे देखील आउट. मागे यांची टीम संकटात आहे. अजूनही मोठी धावसंख्या जरूर नाहीये, कारण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे या ठिकाणी 23. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पवन केने यांची साथ देण्यासाठी भिवंडीचे वंडर बॉय जयेश पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लहान वयातच व्यावसायिक क्रिकेट, त्याचबरोबर आपल्या गावासाठी ओळीसाठीचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आणि आज मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील यांना आपण पाहतोय. विनर, CSP मोठमोठ्या संघांचे प्रतिनिधित्व देखील त्यांनी केलेलं आहे आणि आज त्यांनाच या ठिकाणी पाहतोय जयेश पाटील यांना इन ऍक्शन मध्ये. अलिबागची टीम देखील विशेष म्हणजे सुमितचं कौतुक करावं लागेल. 2 विकेट त्यांच्या नावावर आहेत, 2 विकेट शिरूच्या नावावर आहेत आणि त्यामुळे आतापर्यंत 23 धावांवर थांबवलंय. जयेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. आल्या पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. जणू काही सापळे रस्तात की काय या ठिकाणी अलिबागकर. जयेश यांना देखील पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागतंय. काय बॉलिंग केली आहे सुमित पत्रेने, लाजबाब. वा सुमित वा. प्रसाद पाटील ऍज अ कॅप्टन या टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद वाटकर टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित पत्रे या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. या टीम मध्ये निखिल पाटील, आकाश तवसाळकर सारखा खेळाडू, शिरू विक सारखा खेळाडू, पिंट्या पाटील हा देखील खेळाडू पाहायला मिळतो, ज्यांनी अलिबागचं क्रिकेट कित्येक वर्ष तेवत ठेवलंय. आदर्शला देखील आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्रीतम बारी, धाकटी डहाणू या टीम मध्ये आपण जरूर त्याला खेळताना पाहिलं. ऍज अ कॅप्टन हा डहाणू तालुक्यातील खेळाडू आहे, पालघर जिल्ह्यातील. प्रीतम बारीचा पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. पाठलाग केला जातोय, अडवला जातोय. बॉल दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता, परंतु माघारी पाठवलं जात आहे. चांगली गोलंदाजी, सुमित पत्रेचं कौतुक करावंच लागेल. फलंदाजांच्या या जमान्यामध्ये गोलंदाज आजही आपल्या नावाचा ठसा उमटवतात. याचं उदाहरण सुमित पत्रे या ठिकाणी दाखल करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 24 आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. पवन केनेवर अपेक्षा त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर असणार आहेत, कारण हा असा खेळाडू आहे जो काही करू शकतो, आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो. तो प्रयत्न पवनला या ठिकाणी करावा लागणार आहे. ओव्हर नंबर 3 सुरू असताना
प्रेक्षकांची गर्दी आज लक्ष वेधून घेते. ताऱ्या सितारांना पाहण्यासाठी ही गर्दी झाली आहे. यावेळेला फटका खेळलाय, पवनचा स्ट्रोक पॉवरफुल तर होता, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. मनीष मोकल यांनी घेतलेली कॅच आणि सुमेध पत्रेची ही चौथी विकेट. झालेत ग्रामीण घाटातून. त्याने इथं 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. आपण उद्याच्या क्वार्टर फायनल सेमी फायनलचा ड्रॉ करणार आहोत. 4 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे, अन्यथा कुठली सबब तुमची ऐकली जाणार नाही याची नोंद घ्या. ग्रामीण गटातून पात्र झालेल्या संघांसाठी या सूचना आहेत. चला, टॉस साठी या ठिकाणी सज्ज राहायचंय. नवीश 11 विसुंबे विरुद्ध विराट 11 कोलाड पेन. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती असेल या ठिकाणी टॉस साठी दाखल व्हायचंय, कारण याच्यानंतर लगेच मॅच टॉस साठी यायचंय. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेलंय. सूरज पाटील या 8 बॉलला 28 धावांची खेळी त्याने साकारली होती. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच वैष्णव 11 कोलाड या टीमचा सूरज पाटील या प्लेअर ऑफ द मॅच. सूरज पाटील या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. पहिल्या 3 ओव्हरमध्ये परिस्थिती आटोक्यात आहे, ती मात्र या ठिकाणी अलिबाग टीमसाठी, कारण 3 ओव्हर 24 धावा आणि 6 विकेट आलेल्या आहेत. आणि कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुमेध पत्रेने 8 धावा दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये शिरूने 9 धावा दिल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा. सूरज पाटील मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहेत, त्यांना पुरस्कार वितरित केला जातोय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सगळे आमचे आयोजन कमिटी, योगेशजी गंभे, तुषारजी शिंदे, त्याचबरोबर संकेतजी देशमुख, अलंकारजी खांडेकर साहेब, हे सगळे या ठिकाणी पुरस्कार देत आहेत. परंतु 2 ओव्हर बाकी आहे. कमबॅक आता भिवंडीला करायचंय. नवे तर ते करावं लागेल. आरव 11 एकता नगर, रमाकांत मोरे आणि स्वप्नील मोरे आणि कंपनी. फुल टॉस बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. विनोद वाटकरे पाहत राहिले. हा बॉल जास्त बाउंस झाला आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4. धावा धाव फलकावर. थोडस स्ट्रगल, थोडस संकटात आरव 11 एकता नगर भिवंडी टीम संकटातून बाहेर काढण्याचं काम, कारण बॅटिंग लाईनअप मोठी आहे. 6 विकेट गेल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार आणि त्याचबरोबर प्रीतम बारी यांना आपण पाहतोय. आला 28 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं मैदान आहे. रोहा तालुक्यातील क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये रोहा आहे. म्हणजे तुम्ही पाठीमागे दक्षिणेला गेलात, पोलादपूर शेवटचा तालुका आहे, तो रोह्यातून 81 किलोमीटर आहे. आणि पूर्वेला कर्जत तालुक्याला गेलात, तो सुद्धा इथून रोह्यामधून 81 किलोमीटर आहे. आणि असा सेंट्रलाइज असणारा हा रोहा तालुका आहे. या वेल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांनी आपले हात फैलावलेत. धावसंख्या जर पाहिली तर 29 वर धावा कराव्या लागतील भिवंडीकरांना. आज भिवंडी परिसर किंवा ठाणे जिल्ह्यातील ख्यातनाम संघ आहे, आज रायगडामध्ये आलेत. रोहा तालुक्यातील ही मानाची स्पर्धा आहे. दहावीर चषक म्हटलं तर रायगडातील असा एक सोहळा जो पाहण्यासाठी सगळेच आतुर असतात. आणि जो संघ मालक जिंकणार आहे त्याची चांदी नाही, त्याचं सोनं होणार आहे, कारण 1 तोळा सोनं त्यांना या ठिकाणी दिलं जाणार आहे.
यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरला, पॉवर देखील होती. प्रीतम बारी यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार. आलेत हाशिवरे अलिबाग. हाशिवरे ही देखील पॉवर हाऊस आहे अलिबाग मधील. खूप सारे खेळाडू त्या गावातून येताना पाहायला मिळतात. यस, कर्णधार देखील आमचे सीएचे दर्शन डाकी, मंथन डाकी हे सुद्धा तिकडनंच पाहायला मिळतात आणि परवा सीएचे प्रीमियर लीग मध्ये देखील असतील. ओ हो हो, या वेळेला अंदाज नाही आला बॉलचा. एक धाव तर तिकडे घेतली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतात. विवेक शेलार आणि प्रीतम मैदानाच्या आतमध्ये आहेत. कमीत कमी 50, 55, 60 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण बॉलिंग अटॅक जरी चांगला असेल परंतु एक आव्हान पाहिजे ना, जे प्रतिस्पर्ध्यांसमोर एक आव्हान उभं करेल. कारण अलिबागचा संघ विदाऊट आयकॉन मैदानात आलाय खरा, परंतु या संघातले खेळाडू ते आयकॉन म्हणून बरीच ठिकाणी जातात. उदाहरण सांगायचं झालं तर अक्षय पाटील सध्या चर्चेत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होतोय. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत. बायच्या स्वरूपातील धाव आहे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धाव फलकावर आहेत. 37 धावा धाव फलकावर आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. धावा करायच्यात. बरेचसे चाहते तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. शैलेश दादा मोरे यांच्याकडून विशेष पुरस्कार 1000 रुपयाचा असेल. हॅट्रिक कोणतेही होऊ देत, चौकाराचे होऊ देत, षटकाराचे होऊ देत, विकेटची होऊ देत. गोलंदाजाला लगातार 3 डॉट बॉल काढले तरी क्या बात आहे. शैलेश दादा यांच्याकडून पुरस्कार आहे. योग्य बॉल कळवला जातोय आणि धावसंख्या 37 आहे. पाहूया हा कसली हॅट्रिक करा. सदतीस धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा मनीष. या वेळेला खेळायचं होतं मिड विकेटला, बॅटच्या टोकाला बॉल लागतोय, जातोय लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल. धावा कराव्या लागतील, धावा कराव्या लागतील. थोडंसं स्ट्रगल सुरू आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. या मॅच मध्ये धावा करायच्यात आणि धावा करण्यासाठीचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. बराचसा लांबवरचा प्रवास आपण केलाय, परंतु मैदानात आल्यानंतर तुम्हाला सिद्धते हे करावंच लागणार आहे. तुम्ही काल काय खेळलात याला महत्व नाहीये, तुम्ही आज आणि आता काय खेळताय याला महत्व आहे. त्याच्यामुळे तुम्हाला धावा कराव्याच लागणार आहेत. विवेक ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये लगातारचे 4 षटकार देखील खेळले होते. यावेळेला मात्र वेगवान, परंतु समोर अलिबागकर आहेत. काय गोलंदाजी करतायत सध्याच्या घडीला. आणि या ठिकाणी प्रसाद पाटील आहे, डायरेक्ट हिट करताना देखील पाहायला मिळत आहेत. आणखीन एक करावा लागेल. 7वा धक्का या ठिकाणी बसतोय. एका मागोमाग एक खेळाडू माघारी परत आहेत. कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावं लागणार आहे. धावा कराव्या लागणार आहेत. 38 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय.
यस, प्रसाद पाटील यांचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक खेळ म्हणजे रायगड पोलीस मधील असे खेळाडू आहेत ते सगळ्या प्रकारचे खेळ मात्र ते खेळलेले आहेत, त्याच्यामध्ये ते निष्णात आहेत आणि असा काही नेम धरलाय आता तर तो देखील डायरेक्ट हिट या ठिकाणी केलाय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत निखिल पाटील के देखील अलिबाग क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे, ख्यातनाम खेळाडू आहेत, परंतु आता सगळ्यांच्या लक्ष प्रीतम बारीवरच असणार आहे. कमीत कमी 50 पर्यंत तरी आपल्या टीमला न्यायचं आणि ती जबाबदारी आता प्रीतम बारीवर आली आहे. पाहूया प्रीतम कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो धावे मोठ्या प्रमाणावर होत आहेत, परंतु दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर थोडंसं धावसंख्या कमी होताना पाहायला मिळते, परंतु डाव नाही संपलाय. पलटवार करणं भिवंडी जाणते आणि आता आरव 11 एकता नगर भिवंडीला पलटवार करावा लागेल. रमाकांत मोरे आणि स्वप्नील मोरे आणि कंपनी धावा कराव्या लागतील. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत या मॅचला पाहण्यासाठी. मैदानाच्या चौफेर जर पाहिलं तर प्रेक्षक आहेत आणि धावीर चषकाचा आजचा महत्वाचा दिवस पाहण्यासाठी उद्या देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक इकडे येतील, कारण उद्या सुद्धा दर्जेदार क्रिकेट इकडे पाहायला मिळेल. यावेळेला लोअर फुल टॉस, स्ट्रोक त्याच्यावर चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येत आहेत. पहिला बॉल प्रीतमच्या बॅट मधून सीमारेषा पार येतोय. 4 दुसऱ्या मॅच मध्ये 99, तिसऱ्या मॅच मध्ये 66. या मॅच मध्ये किती होणार, कारण धावसंख्या जर पाहिली तर आता 42 धावा धाव फलकावर आहेत आणि मॅच हा डाव जर पाहिलं तर अजूनही 5 बॉल बाकी आहेत. प्रीतम बारी इन ऍक्शन. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर व्यावसायिक गटाचा दिवस तालुकानी आहे आणि 2 आयकॉन ऑल इंडिया अशा प्रकारचा फॉर्मॅट. रोहामध्ये फुल टॉस, बिग हिट मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेलाय, चुकीला माफी नाहीये. बॉल जबरदस्त टोलावलाय, सीमारेषा पार, षटकार. तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील, प्रीतम कडून आशा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याची पूर्तता देखील होताना पाहायला मिळते. प्रीतम बारी आली रे आली, प्रीतमची बारी आली. पाहूया 48 धावा धाव फलकावर आहे. धावीर चषक याही वेळेला जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने, परंतु तिकडे अडवला जातोय फॉलो थ्रू मध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतत किरण पाटील. मोनिश पाटील टेंबिवली का, यस, मोनिश पाटील टेंबिवली यांना मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. हे पहा संपूर्ण लहान लहान मुले सध्या पवन केनेमय होताना पाहायला मिळत आहेत. एक सेल्फी पाहिजे या सगळ्यांना पवन बरोबर. पवन म्हणत असेल काहींना सिग्नेचर सही सुद्धा पाहिजे. पवन म्हणतोय मॅच नंतर सगळ्यांना देणार. धावा येताना पाहायला मिळत आहे, धावा यायला सुरू झाली आहे. या ठिकाणी पायाने अडवला बॉल, एक धाव तिकडे मिळते, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि धाव संख्या पंचांनी वाईट बॉल देखील कळवला. या 3 धावांचा बोनस झालाय. धाव संख्या 50 पार होताना पाहायला मिळते. 51 धावा धाव फलकावर, 3 बॉल बाकी आहेत. जर का या 3 मधला एखाद 2 मोठे फटके आले फाईट करण्या इथपर्यंत धाव संख्या जाऊ शकते, पाहायचंय. प्रीतम बारीने चांगली कामगिरी केली, 23 धावा आतापर्यंत बनवल्या. आपल्या टीमला गरज होती विकेट गेल्यानंतर डाव सावरलाय, कारण 3 ओव्हर मध्ये 6 विकेट गेल्या होत्या. लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट तेवढीशी फिरली आणि बॉल मात्र कव्हर्सला जातोय. 6 षटकार.
प्रीतमने आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलंय आणि तुमच्या खेळीला त्याच वेळेला महत्व असतं ज्या वेळेला टीमला गरज आहे आणि टीमला गरज होती अशा वेळेला प्रीतम लढलाय. काय कामगिरी केली आहे सध्याच्या घडीला त्याच्या नावाची चर्चा व्हायला हरकत नाहीये. या वेळेला मात्र मनगटी फटका फ्लिक केलाय परंतु तिकडे फिल्डर एक धाव घेतली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होईल. धाव संख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 59 म्हणजे आता कमीत कमी 60चं टार्गेट तर सेट होऊ शकतं इकडनं आणि एक चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रीतमच्या 31 धावा या अर्धशतकापेक्षा काही कमी नाही आहेत आणि कारण टीमचे एका मागोमाग एक फलंदाज माघारी परतले आणि त्यानंतर प्रीतम उभे राहिले आणि धावा केलेल्या आहेत. 59 धावा धावफलकावर आहेत. प्रीतम बारी धाकटी डहाणू तालुका डहाणू जिल्हा पालघर. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला समोरच्या दिशेने खेळलेत. विनोद वाटकरे आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. म्हणजे धाव संख्या पहिल्या 3 मॅच पेक्षा जरी कमी आहे परंतु एवढी कमी नाहीये. फाईट होऊ शकते ज्या पद्धतीचा अटॅक भिवंडीचा आहे. पाहूया 61 धावा झाल्यात. विजयासाठी 62 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. टॉस साठी यायचं नवीश 11 विचुंबे आणि विराट 11 कोलाड पेन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. 61 धावा झाल्यात. 62 धावांचा करायचा पाठलाग आणि पुढील सामना जो आहे तो 4 षटकांचा खेळला जाईल याची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टनने घ्यायची आणि टॉसला यायचंय. गोलंदाजांच्या माध्यमातून तितकासा सार्थ ठरवण्यात आला. काही षटक पहिले 3 षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला परंतु तदनंतर आपण पाहिलं फलंदाजांनी हात खोलले आणि अक्षरशः धावांची लयलूट करत असताना एकंदरीत धावफलकावरती धावा बनवण्यात आल्या. त्या 61-62चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. एका बाजूला आरव 11 एकता नगर या अर्थात भिवंडी संघ खेळतोय. त्याच्या अगेन्स्ट श्रेया स्पोर्ट्स वर्से अलिबागचे खेळाडू या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. सामना चुरशीचा होणार यात मात्र शंका नाही आहे कारण 2 ऑल इंडियन आयकॉन ज्यांना गोलंदाज म्हणून पाहिले जातं, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं, ज्यामध्ये आपण पाहिलं ना तर प्रीतम बारीक गोलंदाजी करतो. विश्वनाथ जाधवला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. पवन केने चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो. आर्यन भोईर या संघाचं नेतृत्व करतो. विवेक शेलार या संघामध्ये आहे. अर्थात या संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. अगदी त्याच वेळेला आपण स्क्रीनवरती पाहतोय अलिबागचे खेळाडू चर्चा करत असताना आघाडीला कोणता खेळाडू यावा. माझ्या साथीला या मॅचच्या दरम्यान या उत्तरार्धामध्ये या रोह्याचाच भूमिपुत्र आणि एक उत्कृष्ट समालोचक अर्थात आपण ऐकणार आहोत हर्षल मुंडेला देखील. पूर्वार्धाचा खेळ संपला. हर्षल काय म्हणशील? 61 बनल्यात 62चा पाठलाग करायचा आहे. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला 61 धावा बनल्या गेला पहिल्या 3 षटकामध्ये असं वाटायला लागलं होतं की अलिबागकरांचा बोलबाला पूर्वार्धाच्या खेळामध्ये राहील पण त्याच वेळेला पलटवार झाला. प्रीतम आले, त्यांनी अप्रतिम खेळ केला, सगळ्यांची मनं जिंकली आणि त्याच वेळेला एक मोठी टोटल आणि एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये उभारण्यात आला. एक चांगली मॅच बघायला मिळेल कारण की अलिबागकरांकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप खूप मोठा आणि या 62 धावांचा पाठलागही केला जाऊ शकतो आणि ते निश्चितपणे आपल्याला बघायला मिळेल. नाही, मॅच चांगली मिळेल पाहायला मिळेल यात तीव्र शंका नाही आहे कारण दोन्हीही संघ असे आहेत ना की तुल्यबळ जिथे पाहायला मिळालंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची फलंदाजी, त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत. आपण दोन्ही संघांचं लक्ष वेधतोय नेक्स्ट मॅच टॉस साठी. नवीश 11 विचुंबे आणि त्याच वेळेला विराट 11 कोलाड दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल.
मैदानावरती आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रसाद पाटील ज्या खेळाडूला आपण पाहिलं तर यष्टांच्या पाठीमागे सातत्यपूर्ण संपूर्ण सूत्र हातामध्ये घेत असताना त्याला नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये तथा फलंदाजीला आघाडीला येत असताना 38 सर्कल भेदणं हे त्याच्या डाव्या हाताचा हतखंडा राहिलाय. त्याच्या साथीला सध्याच्या घडीला अलिबाग तालुक्याचं चर्चेचं असं नाव म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तो अर्थातच अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निश्चितपणे सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या दोन महत्वपूर्ण फलंदाजांवरती असेल, कारण की या 62 धावांचा पाठलाग या खेळपट्टीवरती होऊ शकतो. गेले आपण पाहतोय 13 वर्ष हा रुहा तालुक्याचा मानाचा चषक दहावीर महाराजांच्या नावानं ही स्पर्धा भरवली जाते आणि या निश्चित 13 वर्षामध्ये अलिबागकरांचं खूप मोठं स्वप्न या स्पर्धेला जिंकण्याचं आणि श्रेया स्पोर्ट्स वर्षी संघाला सुद्धा. नवी 11 विचुंबे टीमचा कॅप्टन चला लवकरात लवकर या, लवकरात लवकर या. विवेक गोलंदाजी मार्क मध्ये विवेक शेलारला आपण पाहतो. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला कॅमेरामॅनच्या समोर असणारे प्रेक्षक वर्ग दादांनो सर्वांना नम्रतेची विनंती आहे, कृपया थोडंसं पाठीमागे सरकून बसा. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण पाहतोय विवेक शेलारला गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. भिवंडीचा प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. काल रत्नागिरीच्या पालीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार घेतलाय आणि तिथून रात्रीचा प्रवास करून थेट आज या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना विवेक शेलार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विजयासाठी लक्ष्य 62 धावसंख्येचा पहिला बॉल पडेल उत्तरार्ध. पहिला बॉल वेगाने टाकला, कवचला केला डीप मध्ये. पवन केने तैनात, एक सिंगल आली पहिल्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळते, जिथे एकेरी धावेने अकाउंट ओपन करत असताना प्रसादला आपण पाहतोय. मोन्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंजवरती जिथे धाबा तोही गोळा करण्याचा प्रयत्न करेल. स्वाभाविक खेळ त्याचा अटॅकिंग राहिलाय. निश्चितपणे, कारण की आपण जर पाहिलं तर या पूर्णपणे मॅच मध्ये हे दोन खेळाडू खूप सारे इम्पॉर्टंट आहेत. मग प्रसाद असेल किंवा मग त्यांच्या साथीला अक्षय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बाग फुटला आले, ऑन साइडला केलाय. उंची घेणाऱ्या बॉलला हवेच्या लाटांवरती स्वार होत आकाशाला गवस निघालत, जणू आकाशाला बुक्की मारत ठोकलाय. हा चौकार. सुरुवात झाली मॅचला ऑन केलं, विवेकच्या अगेन्स्ट मोठा फटका आला. गेम ऑन, मॅच ऑन. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. पुढचा बॉल लोअर फुल टॉस खोलवर टप्प्याचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. एक धाव इथे घेतली, दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा वेगाने इथे पळून पूर्ण करण्यात येत असताना आपण पाहतोय. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त काही विचारणार नाही. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. फील्ड करण्यात नाही का? टीम मध्ये काही चेंजेस नाही. सेम टीम खेळणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही, खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात जयेश सर आणि त्याचबरोबरीने हर्षल सरांकडे. 7 धावा धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. काय गोलंदाजी झाली आहे पहा. पावलेच्या षटकांमध्ये केवळ एक चौकार पाहायला मिळालाय, परंतु अगदी त्याच वेळेला अक्षय पाटील ही मोठ्या खेळीसाठी जाणला जातो. हा व्हेरिएशन होता, हा दुसरा होता. कमी गतीने टाकला, फलंदाजाला जणू 4 मुंढ्या चित केलं, पॅकलेफ खाली आणलं आणि एक सिंगल घेतली आहे. यस, निश्चितपणे या टप्प्यांची गरज आहे. आपण पाहणार आहोत ज्यावेळेला टप्पा पडत असताना वेगानं बॉल टाकत होते त्याआधी लगेच जाणीव बसली की यावेळेला कमी गतीचा बॉल टाकायचा, पॉवर प्लेचे षटकात धावा थांबवायच्यात. अक्षय सारखा मोठा खेळाडू त्याच्या बॅटमधून चौकार आला. मग धावसंख्येवरती ब्रेक लगावायचं तर कसं, तर व्हेरिएशन आणि एक चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहिला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विवेक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण, कोंडी फोडली आहे. पहिला खेळाडू प्रसाद पाटील, खेळाडू क्रमांक पहिला. विवेकला मिळाली सफलता. बाद.
आपण पाहतो कमी गतीचा बॉल होता, चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. त्याच वेळेला प्रसाद पाटील ऑफस्टिकच्या बाहेर निघाले आणि तदनंतर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. फक्त फ्लिक करायचं होतं, दिशा द्यायची होती. त्याच वेळेला शॉट फाईन लेगला पकडले गेले आणि एक मोठी विकेट अलिबागकरांना. एक मोठी सफलता म्हणता येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अलिबागचं क्रिकेट ज्याने काही वर्ष नव्हे तर काही आपण पाहिलं ना तर एक कालखंड राहिला ज्याने अक्षरशः गाजवत असताना पाहायला मिळाला होता, तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत होत असताना पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील बॅटिंगसाठी, विनोद वाटकरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. 8-1 जिथे पहिला खेळाडू बाद झालाय. एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते ना, अलिबागचा संघ खेळतोय, परंतु गेले 13 वर्ष ज्या संघ मालकाने एकच संघ सातत्याने पुरस्कृत केलाय, श्रेया स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आदरणीय राकेशजी पडवळ साहेब यांचं विशेषतः कौतुक करायला हवं. 8 धावा दापलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. 62चा पाठलाग करायचा आहे. सफलता प्राप्त झाली आहे. विकेट तर जरूर मिळवली आहे. विवेक शेलारने क्रिकेट प्रतीचं डेडिकेशन या खेळाडूचं नेहमी पाहायला मिळालंय. लेदर बॉल मध्ये जिथे आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्याने नेहमीच सरावादरम्यान गोलंदाजी केली. हा बॉल हलक्या हाताने बसला. वेगाने येतोय क्षेत्ररक्षक, धाव घेण्याची कोणती मुभा नाहीये. इथे एक डॉट बॉल आलाय. जसं आपण म्हणतो अलिबाग टीम दरवर्षी आपण पाहतो 13 वर्ष श्रेया स्पोर्ट्स या टीमचं स्वप्न राहिलं या स्पर्धेला जिंकण्याचं, कारण की ते प्रयत्न करत राहतात. ज्यावेळेला आपण म्हणतो ना प्रयत्न करता करता होतात तर चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवाच्या पुढे मिळतं ते यश. कदाचित यंदा ते वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक नवीन प्लॅनिंग आहे. ॲज अ आयकॉन खेळाडू कोणी नाही, तालुक्यामधून 11 खेळाडू आणलेत आणि चांगलं क्रिकेट झालंय. बॉलिंग चांगली राहिली आहे पण बॅटिंग चांगली अपेक्षित आहे, कारण की एकंदरीत 62 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा बनल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. 24 बॉल 54ची आवश्यकता. मॅच बनू शकते, कारण पालघरच्या डहाणू मधून येत असताना धाकटी डहाणू या संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या हातामध्ये गोलंदाजीसाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. कारण पूर्वार्धामध्ये त्याच्या बॅटमधून सर्वाधिक 11 बॉल 33 धावांची खेळी आली होती. तो गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रीतम कशा रीतीची गोलंदाजी करेल पा. या स्पर्धेने मापदंड ओलांडलेत, या गोष्टीसाठी आपण आवर्जून चर्चा या गोष्टीची करतोय, कारण पुणे जिल्ह्यातील संघ खेळतोय. आपण सध्या तकडीला पालघरचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळायला पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्याचं जिथे प्रतिनिधित्व करत असताना ज्यांना आपण पाहतो आहोत मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण खेळाडू या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण रोहेकरांना सुद्धा उत्कंठ आणि त्याच वेळेला आतुरता या स्पर्धेची असते की रोहा दहावीर चषकामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू भारतामधून महाराष्ट्रामधून या स्पर्धेला येत असतात आणि यश निश्चित तेच खेळाडू पाहण्यासाठी आज रोहाचं प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे. प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल खोलात, पहिला चेंडू परफेक्ट सटीक यॉर्कर इथे पाहायला मिळाला. एक सिंगल आली पहिल्या चेंडूवर. प्रीतम बारी मात्र आपण जर पाहिलं तर बारी एकदा बॅटिंगची बारी आली त्यावेळेला मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला आणि इकडे आता गोलंदाजी. त्याच वेळेला पहिलाच बॉल खोलात टाकला, सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी भाग काढला. इथे मात्र बचावकर क्रिकेट. अक्षयला माहिती आहे खेळपट्टीवरती शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं. पहिल्या सत्रामध्ये आपण श्रीकांतला आता शिरू वीकला पाहिलं होतं असे चेंडू टाकताना. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. काही कमी गतीने काही वेगवान चेंडू यॉर्कर अर्थात फ्रूट सलाड गोलंदाजी करण्यामध्ये याच्याकडे महारत आहे आणि त्यापैकी आपण पाहतो वैविध्यपूर्ण गोलंदाजी तो मैदानावरती करतोय. यस निश्चितपणे हे बरंच काही शिकण्यासारखं आहे, कारण की रोहेकरांना सुद्धा जे काही खेळाडू सुद्धा इथे प्रेक्षकांमध्ये आहेत प्रत्येक खेळाडूला मॅच बघायची आहे. बघता बघता काहीतरी नवीन शिकायलाही मिळतंय यात मात्र शंका नाहीये, कारण की गोलंदाजाचा क्लास आपण पाहतोय, त्याची अचूकता त्याची भेदकता. याआधी आपण विवेक शेलार यांना पाहिलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये प्रीतम सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतात. मोठ्या स्पर्धांचे मोठे खेळाडू आहेत हे आणि त्याच धाटणीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. प्रीतम बारी पुढचा बॉल. यावेळेला हलक्या हाताने पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. #रिस्पेक्ट. एक रिस्पेक्ट पहा ना किती चांगल्या रीतीने दिली फलंदाजाने. कमी गतीने व्हेरिएशन आणि व्हरायटीचे सभे साधणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पूर्णपणे धावसंख्येला लगाम लावण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला जशी सुरुवात आपण पाहिली ना बॅटिंग करत असताना टीम आरोही 11 या टीमची झालेली ना त्यात तशीच सुरुवात आता आपण जर पाहिलं तर श्रेया स्पोर्ट्स वर्से संघाची सुद्धा झाली आहे. लढकडतात धडकडतात. लढखडती सुरुवात होत असताना संघांची, परंतु मिस टायमिंग आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक आर्यन भोईर चेंडूच्या खाली त्याने टिपला. लगातारची दुसरी झेल. खेळाडू क्रमांक 2 बाद.
प्रेक्षक वर्गाची चहूबाजूला पहा. आपल्या पेंडॉल्स मध्ये प्रत्येक जण जिथे आपण या सीमारेषेला लगत प्रत्येक ठिकाणी आपण हे पेंडॉल पाहतो. एक आकर्षक आणि जिथे प्रशस्त असं एक क्रीडांगण त्याला सजवण्यात आलंय. चहूबाजूला एक चांगलं आच्छादन देण्यात आलंय. सफेद रंगाचा हे आच्छादन आपण पाहत आहोत. 9-2 ही सद्य परिस्थिती. बॅटिंग करत असताना श्रेया स्पोर्ट्स वर्षे या टीमची राकेशजी पडवळ साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गेले 13 वर्ष या संघाला ते नेहमीच प्रेम देत आहेत, पुरस्कृत करतायत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्गपती प्रीतम बारी. उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने कट केलाय. अगदी वेगवान चेंडू ट्रॅव्हल होत असताना बंदुकीतून गोळी सुसाट वेग क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र इथे धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या दोन. अप्रतिम फटका होता. अगदी गॅप शॉट खेळायचं होतं. पहिलंच मन बनवलं होतं. जसा बॉल येईल त्याला फक्त दिशा द्यायची, वेगाचा फायदा उचलायचाच होता. पण त्याही पलीकडे कौतुक करावं लागेल शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं काय वेगानं धाव घेतली. अगदी शर्यत लागली होती. स्वतः जिंकली, बॉलला आत फेकलं, तदनंतर बॅकअप चांगलं, टीम वर्क चांगलं आतापर्यंतचा राहिल्या मैदानाच्या आतमध्ये. म्हणून म्हणतो ना आपण टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. एकाने साध्य होत नाहीत या गोष्टी, त्यासाठी सर्वांनी मिळून गोष्टी साध्य कराव्या लागतात. गोला टाकला, लोअर फुलटून बनवला, कव्हर्सला गेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये पवनला आपण पाहतोय. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते एकंदरीत 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4. 12 धावफलकावरती धावा आहेत. 2 खेळाडू झालेत बाद. येणारे 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 50ची आवश्यकता. मॅचची स्थिती बदलली. एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावांची गरज होती, धावा होतील असं वाटायला लागलं होतं. त्याच वेळेला पहिला विचार आपण करत होतो ना की आरो 11 मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, ते लडखडताना पाहायला मिळाले. त्यांची स्थिती अशीच होती. 12 चेंडूमध्ये त्यांच्या 17 धावा झाल्या होत्या. पण त्यावेळेला पवन मैदानाच्या आतमध्ये होते, चांगलं बॅटल रंगत होतं. पण तिथे शेवटच्या क्षणी असं वाटत होतं की 40 धावा बघायला मिळतील की नाही. पण त्याच वेळेला प्रीतम यांचा पलटवार झाला, धावा बनल्या आणि 61 जशा बनल्या ना तसा अलिबागकरांना बॅकफुटवरती ढकलण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये या टीमने केलं. एक चांगल्या पद्धतीचा खेळ रंगतोय. संकटांना पाहून रडायचं की लढायचं ना, हे स्वतःने स्वतःशीच ठरवायचं असतं. कारण संकटांना पाहून आपण रडलो ना तर संकट आपल्याला संपवतात आणि आपण लढलो तर आपण संकटांना संपवणार आहोत. 12-2 ही सद्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संकट अडचणी इथे जरूर आल्यात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पुन्हा एकदा विवेक शेलारला आपण पाहतोय. प्रिन्स ऑफ भिवंडी कशा रीतीची गोलंदाजी करेल. पुढचा बॉल हा फ्रॅकर उजव्याशीच्या बाहेर कट केला. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रीतम बारीचा. एक सिंगल आली आहे. येस, निश्चितपणे आपण म्हणतो ना की कठीण काळ प्रत्येकावरती येतो. त्या कठीण काळामध्ये स्वतःला जो कणखर बनवतो ना तो आयुष्यात शेवटपर्यंत टिकतो आणि त्याही पलीकडे तो पुढे चालतो. आणि जर हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यांनी खूप संघर्ष केला आयुष्याच्या कठीण काळामध्ये, स्वतःला कणखर बनवून ते इथपर्यंत आलेत, तर चांगलं क्रिकेट निश्चितपणे बघायला मिळणार. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट आवर्जून सांगायची, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हा बॉल हा फ्रॅकर होता, उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. पाना चिमुकल्याला हे पवन केणे सोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्याने देखील तिथे सेल्फी घेतली या चेंडूच्या आधी. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या त्या 13-2 खेळाडू झालेत बाद. पवन केणेपेक्षा ना सर्वाधिक एक गोष्ट चर्चेची राहिली, जेथे मात्र ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये ज्या प्रेक्षकाने पैसे उडवले ना तो सर्वाधिक न्यूज चॅनल वरती येत असताना आपण पाहिलं. पुढचा बॉल गोलंदाज हा फ्रॅकर यावेळेला कट केलाय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेने सरळ ट्रॅव्हल होत असताना मिळतील धावा 4. हा आला अविश्वसनीय चौकार. तदनंतर आता ओळखलं, पारखलं, बघितलं आणि त्याच वेळेला चबराक लगावली. तिकडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार येताना आपण पाहिला. 17-2 लोअर फुल टोस डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मॅक्झिमम षटकार. मोनाचा दूर रावलाय. चांगली बॅटिंग.
विवेकच्या अगेन्स्ट षटकार आलाय. लढता लढता हरलो, जरी हरण्याची मला खंत नाही, परंतु लढा माझ्या अस्तित्वासाठी, लढायला आणि शांत बसायला काय मी संत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेट, श्यामच्या हाती झेल सुपूर्द करून इथे अक्षय पाटील मोन्या बाद. या चेंडूनं विवेक शेलारनं सुद्धा सांगितलं की मी ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्याकडे अचूकता आहे, माझ्याकडे भेदकता आहे, माझ्याकडे क्लास आहे, माझ्याकडे सगळे गुण संपन्न आहेत, म्हणूनच आज मी या मैदानाच्या आतमध्ये रोहापर्यंत आलोय. आणि त्याच थाटणीचा बॉल जसा चौकार आला, जसा षटकार आला, लगेच टप्पा पाडला, बॉलला थोडं बाहेर काढलं, त्याच वेळेला उडवलं आणि तदनंतर कीपरच्या हातामध्ये हलकासा झेल आपण पाहतोय. एक मोठी विकेट, त्याच वेळेला आशेचं किरणही आपण म्हणू शकतो. आणि अलिबागकरांचं अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळणारा खेळाडू अक्षय पाटील मोन्याबाद. ज्याने विराट कोहलीला नेट मध्ये गोलंदाजी केली, भारतीय संघाला जिथे आपण पाहिलं ना तर पुण्याच्या स्टेडियम मध्ये ज्या मोजक्या गोलंदाजाने टेनिस क्रिकेटच्या गोलंदाजी विराट कोहलीला नेट मध्ये केली ना, त्यापैकी एक गोलंदाज आहे. त्यापैकी पेनचा असणारा कौस्तुभ पाटील हा देखील एक गोलंदाज आहे. असं वाटलं होतं की त्याची आज उपस्थिती होईल पेन संघामध्ये, तो येऊ शकला नाही, परंतु धाव फलकावरती धावा त्या 23ला 3 विकेट मिळवली आहे. कच्च्या गुरुचा चेला नाही हा खेळाडू. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटच्या खेळाडूंना ज्याने नेटमध्ये गोलंदाजी करू शकतो त्याचा क्लास इथे पाहायला मिळाला. जणू काय क्लास घेतलाय प्रतिस्पर्धी संघाचा. 23ला 3 पुढचा चेंडू डाव्या यष्टीवरती वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये निखिल पाटील, त्याच्या विरोधात अवांतर बॉल. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावांची आवश्यकता, धावांसाठी धावाधाव मैदानावरती करावी लागेल. 13 चेंडू आणि 38 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. विवेक शेलार अगदी सुसाट सुटले, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, पण त्या आधीचा वाईट आला. हर्षल आपण पाहिलं ना तर 2 लेफ्ट हँडर यशस्वी राहिलेत या स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपला. 24ला 3. येणारे 12 बॉलचा खेळ शेष असेल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल 38ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ आपल्याला बघायला मिळाली. प्रभावित करणारा खेळ राहिला गोलंदाजी करत असताना. आपण पाहिलं तर विवेक शेलारचं त्यांनी 2 षटकं या स्पर्धेमध्ये हाताळली आणि 2 षटकं हाताळत असताना चांगल्या पद्धतीचं कामकाज या खेळपट्टीवरती. आणि तब्बल आपण पाहिलं तर 20 धावा खर्च केला आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद करण्यामध्ये सफल राहिले. 3 षटकांचा खेळ संपला. 24 वरती 3 सध्याची स्थिती आहे. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. युग आहे यू आहे. हा 5वा दिवस प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह वरती. तुम्ही संपूर्ण प्रेक्षक वर्ग पहा. आज घर बसल्या नव्हे तर आज प्रत्येक जण मैदानावरती आलाय, आनंद घेतात या स्पर्धेचा. जिथे नजर जाते ना तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. आपल्या बाईक वरती बसून आस्वाद घेतात. पहा ना, बाईक पार्किंग करायचंही जास्तीचं टेन्शन नाही आणि बाईक चोरीला जाण्याचंही टेन्शन नाही. आपली बाईक आपला अधिकार. त्या बाईक वरती प्रत्येक प्रेक्षक बसून आनंद घेतो. निश्चितपणे संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहतो प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आणि निश्चित सगळ्यांनाच आतुरता होती की आजच्या दिवसामध्ये कोणत्या ऐकून येतील, कोणते खेळाडू या रोहानगरीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. काही लोकांनी आपण जर पाहिलं तर जसं प्रत्येकाचा विचार, प्रत्येकानं ज्यांना खेळायला मिळत नाही, ज्यांचं खेळण्याचं स्वप्न आहे या स्पर्धेला, पण स्पर्धा बघण्यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर काहींनी शिफ्ट ऍडजस्ट केली, काहींना सुट्ट्या मारल्या, काहींना आपण जर पाहिलं तर काही हाफ डे आले, काही हाफ डे कामावरती गेले. या सगळ्या काही गोष्टी आपण जर पाहिलं ना तर रोहेकरांनी ऍडजस्ट करून आज मैदानाच्या चहूबाजूला गर्दी केलेली आहे. आणि हे क्रिकेट वेडे आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, दर्दी आहेत आणि गर्दी करून बसलेत. होय, दर्दी आणि गर्दी म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. 12 बॉल 38ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती हायवे दिवाचा असणारा आर्यन भोईर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आर्यन भोईर गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विवेक चेंडूच्या खाली, पिंट्या पाटील बाद.
आवश्यकता होती त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये असं वाटत होतं धावा येतील, पण तिथे गोलंदाजीसाठी एक यंग टॅलेंटेड खेळाडू गोलंदाजीसाठी आर्यन भोईर आले आणि आला पहिला फुलटॉस टाकला, पण तरीही आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला पकडले गेले आणि एक मोठी विकेट आपण पाहिली आहे. त्याच वेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आकाश तवसालकर खेळपट्टीवरती दाखल झालेत. आता मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. आर्यनवरती हल्ले चढवावे लागतील, प्रति हल्ले करावे लागतील श्रेया स्पोर्ट्स या टीमला जर इकडे जिंकायचं आहे. आकाश तवसाळकर मैदानाच्या आतमध्ये जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी आपण पाहिलंय, परंतु विस्फोटक खेळीसाठी जाणला जातो. 11 बॉल 38 ची आवश्यकता आहे. ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही उंच उभी राहते. तुमचे प्रयत्न किती चांगले आहेत ना हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झाला. 24ला 4 ही सद्य परिस्थिती, संघाची लडखडती आणि दयनीय अवस्था इथे पाहायला मिळते. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, पवन केणे धावतोय चेंडूच्या खाली, वेगाने येत असताना तो पाहायला मिळाला. रन्स इथे कंप्लीट करण्यात आल्या. झेल निसटल्यानंतर 2 धावा स्कोरकार्ड वरती प्लस केल्या जातील. दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या दफळकावरती आपण पाहतोय 26 धावा. आता आपण जर पाहिलं तर श्रेया स्पोर्ट्स वर्सेस संघाचे समर्थक एकच म्हणत असतील, अब एक्के दुक्के से काम नहीं चलेगा, मैच को जीतना तो चक्के चौके लगाने पडेंगे. एक षटकार चौकारांची अपेक्षा आहे. ज्यावेळेला अक्षय मोना मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, धावा येत होत्या, मोठे फटके बघायला मिळाले आणि त्याच वेळेला ते फटके थांबवले सुद्धा गेले. पुढचा बॉल लोअर फुलटॉस डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे, आउटफील्ड फास्ट, धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गोळीच्या वेगाने गोलीगत चौकार. क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, हे महत्वाचं. आता धावा येणं गरजेचा, पलटवार करावे लागतील, वार करावेच लागतील जर या मॅच मध्ये बनून राहायचा टीम श्रेया स्पोर्ट्स वरसे. आपली किंमत जगाला त्याच वेळेला कळते ना ज्यावेळेला आपण हिंमत दाखवतो. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा बनवला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. 8 बॉल, आता मात्र 31 ची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 31 धावा. 8 बॉल 31 एक मोठं समीकरण आहे. जिकडे आपण पाहतोय, आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत या मॅच मध्ये 22 चेंडू खेळले गेले आणि 22 चेंडू मध्ये आतापर्यंत 31च धावा आलात आणि आता 8 चेंडू मध्ये 31 धावा बनवायच्यात. म्हणजे सिंगल डबल वरती जी गाडी चालते ना आता टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल. मोठे फटके खेचावे लागतील बॅटिंग करताना श्रेया स्पोर्ट्स वरसेला. हे आव्हान तितकंच सोपं नाही आहे, कारण तिखट आव्हान आहे. प्रतिस्पर्धी संघ एक ताकदवान आहे, गोलंदाजीचा तोफखाना घेऊन आलाय. परंतु एका गोष्टीची चर्चा मी आवर्जून केली. पहिल्या मॅच मध्ये लेफ्ट हँडर बॅटर चालला मनीष शर्मा. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओमी केनीची बॅट चालली. 18 बॉल 65 धावा त्यांनी केल्या. या मॅच मध्ये लेफ्ट हँडर बॅटरचा खेळ हा फार महत्वाचा राहणार आहे. निखिल पाटील ऑन स्ट्राईक आहे. 8 बॉल आणि 31 ची गरज. 8 बॉल 31 धावा. कमी गतीने टाकला गेलेला चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. कमी गतीनं चेंज ऑफ पेस आपण पाहतो. वेगावरती नियंत्रण ठेवलं आणि लगेचच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आर्यन भोईरचं आपल्याला पाहायला मिळाला. प्रभावित करणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं पूर्णपणे आपण जर पाहिलं ना तर आज भिवंडी तालुक्यामधून येत असताना चांगल्या दर्जाचे गोलंदाज या मॅच मध्ये बघायला मिळालेत. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा भेद. कधी चेंडू आला, कधी निघून गेला, हे केवळ फलंदाज अवाक होऊन पाहत राहिलाय. डॉट बॉल आला 4 षटकांच्या अंती. 31ला 4 ही सद्य स्थिती. येणारे 6 बॉल विजयासाठी 31 ची गरज. यस, मैदानावरती ज्या वेळेला आपण जर पाहिलं ना तर टीम आरव 11 संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरले त्याच वेळेला बॅटिंग करत असताना अगदी फ्री माइंड बॅटिंग चालू होती. त्यांनाही माहिती होतं 40 ते 50 धावा जरी झाला तरी आपल्याकडे बॉलिंग लाईनअप चांगल्या पद्धतीचा, आपल्याकडे अचूकता आणि प्रत्येक गोलंदाजावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ का असतो ना त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. ही गोलंदाजी शिकण्यासारखी आहे, ही गोलंदाजी खूप सारी महत्वाची आहे. बघा पवन केने यांचं फॅन फॉलोईंग मैदानाच्या आतमध्ये तिकडे आलेत. सिग्नेचर पाहिजे, सगळ्यांना ऑटोग्राफ हवा आहे. या गोड आठवणी सगळ्यांना साठवायच्या आहेत, कारण की अगदी सगळ्या प्रेक्षकांच्या आणि सगळ्या यंग टॅलेंटेड खेळाडूंचं आपण जर पाहिलं तर पवन केने यांना भेटण्याचं स्वप्न आहे आणि ते आज रोहेकर पूर्ण करतील. 6 बॉल 31 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येते. 6 चेंडू 31 ची आवश्यकता आहे. पवन मॅच संपल्यानंतर थेट गाडीमध्ये किंबहुना व्यासपीठावरती या, नाहीतर पुढचा सामना होणार आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना उजव्या सीच्या बाहेर लोअर फुलटॉस, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, वेगाने जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय, चौकार आला. आता 5 चेंडूमध्ये 27 धावा. आजच्या दिवसामध्ये एक पराक्रम घडला. 5 चेंडूमध्ये 5 षटकार आलेत. मग याही मॅच मध्ये बघायला मिळतील का तेही महत्वाच्या क्षणी? मनीष शर्माने 5 बॉल वरती 5 षटकार ठोकले होते. आकाश चौसाळकर ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू 5वा आकाश चौसाळकर बाद. विनंती आहे, पुढे सामने खेळवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाही याच्याकडे लक्ष वेधूया. यस, निश्चितपणे पवन आपण पाहतो ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील, तिकडे सगळे त्याचे समर्थक अगदी त्याच्या समवेत जाऊन फोटोज काढतात. आज इंस्टाग्राम वरती ट्रेंड एकच राहील, रोहा नगरीमध्ये पूर्णपणे रोहा तालुक्यामध्ये स्टोरीला पवन केने A1 पवन. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पवन प्रथमच आला यार तालुक्यामध्ये. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. एकच मारला सुमित भगतने, सॉलिड मारलाय. मध्ये आता प्रेक्षकांना आमचा प्रश्न एकच पडलाय की सुमित भगत इथपर्यंत कुठे होते? अलिबाग तालुक्याचा बाहुबली अगदी आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती आला आणि त्याच्या बॅटमधून षटकारही आलाय. खोला टाकलेला चेंडू, पुनरागमन चांगलं झालंय. मॅच आता मात्र इथे शांत होताना पाहायला मिळते, कारण उर्वरित राहिले ते केवळ 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 20 ची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. सामन्यामध्ये पकड मजबूत केलेली आपण पाहतोय ती अर्थातच मैदानावरती आरव 11 एकता नगर अर्थात स्वप्नीलजी मोरे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानावरती खेळतोय. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला केलेला हा चेंडू हलक्या हाताने एक सिंगल येईल. मॅच केवळ औपचारिकता राहिली आहे. हर्षद, एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी प्रभावित करणारा खेळ राहिला, कारण की आपण जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला. आरव 11 एकता नगर टीम मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने उतरली ना, थोडे लडखडताना पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर धावा होत नव्हत्या, पण जशा धावा झाल्या त्या मॅचची सिच्युएशन पूर्णपणे टर्न झाली मैदानावरती. शेवटचा चेंडू उत्तरार्ध. हा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे केला, दिशाहीन राहिला. रमाकांतजी मोरे साहेब, स्वप्नीलजी मोरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला आरव 11 एकता नगर अर्थात भिवंडी तालुक्यातील खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. 2 ऑल इंडियन आयकॉन जे पालघर जिल्ह्यातील आहेत. यस, या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर प्रीतम बारी यांनी सगळ्यांची मनं जिंकली आणि खऱ्या अर्थानं त्या मॅचचे महत्वपूर्ण हिरे राहिले ते. खोलात टाकलेला बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सामना जिंकलाय का मोठ्या फरकाने 17 धावेने. आरव 11 एकता नगर भिवंडी या टीमने हा सामना इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन रमाकांतजी मोरे साहेब आणि कॉंग्रॅच्युलेशन स्वप्नीलजी मोरे साहेब. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट संघाला संकटाच्या समयी संघाचा तारणहार ठरला.